मॅ असा आवाज काढला. कुणी? सिंहाच्या छाव्याने. झालं असं की एक गरोदर सिंहीण, आता ती प्रसव होणार होती, त्या क्षणी शिकाऱ्याच्या गोळीचा आवाज ऐकल्याने ती प्रसव झाली आणि पळाली. तिचा जो छावा तिथेच राहिला. तिथून एक मेंढपाळ जात होता. त्यांनी बघितलं की हा छावा एकटा पडलाय, मरून जाईल, त्याला आपल्या सोबत घेऊया. त्याने त्या सिंहाच्या छाव्याला आपल्या मेंढ्यांच्या कळपासोबत घेतलं आणि त्या कळपासोबत तो सिंहाचा छावा मोठा व्हायला लागला. वास्तविक त्याच्या आजूबाजूला त्याचं खाद्य होतं, पण त्याला माहितीच नाही की हे खाद्य मला खायचंय. तो मोठा व्हायला लागला आणि खूप प्रयत्नांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांसारखा आवाज काढायचा प्रयत्न करायला लागला. तो विसरला होता तो सिंह आहे आणि तो भारदस्त आवाजामध्ये मॅ करत होता. एके दिवशी तो मेंढपाळ सगळ्या कळपाला घेऊन त्या छाव्यासह चालत होता. दुरून एका सिंहाने बघितलं, हा सिंह असून मेंढ्यांसोबत का चालतोय? हा मेंढपाळ त्याला जिकडे घेऊन जातो तिकडे का वळतोय? याला परत सिंहात आणलंच पाहिजे. त्यांनी असा विचार केला आणि मग त्यांनी ठरवलं. तो हळूहळू त्या कळपाच्या सोबत 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 दुरून चालत राहिला आणि थोडीशी संधी मिळताच ज्या क्षणी तो सिंह कळपापासून थोडासा वेगळा झाला, त्यांनी त्याला पकडला आणि जसं त्या सिंहाने जो कळपामध्ये होता त्यांनी या सिंहाला बघितलं, तो घाबरला. परंतु या सिंहाने त्याला सोडलं नाही, त्याला पकडून ठेवलं. पण त्याची भीती काही जात नव्हती. तो सिंह त्याला म्हटला, अरे तू सिंह आहेस, डरकाळी मार. हा म्हटला नाही मॅ. मग त्या सिंहाने या सिंहाला सोबत घेतलं आणि एका तलावाच्या काठावर घेऊन गेलं. नंतर त्यांनी त्या तलावाच्या काठावरून खाली पाण्यामध्ये त्या सिंहाला स्वतःचं आणि त्याचं प्रतिबिंब दाखवलं. आणि जेव्हा ते पाण्यातील प्रतिबिंब त्या सिंहाने पाहिलं त्यावेळेस त्यांनी ओळखलं, अरे मी मेंढी नाहीये, मी सिंह आहे याच्यासारखा. आणि मग तो सिंह म्हटला, डरकाळी फोड. त्यांनी प्रयत्न केला, लवकर जमलं नाही, परंतु जसा जसा प्रयत्न करत राहिला त्यांनी खूप जोरात डरकाळी फोडली, आपलं सिंहत्व परत मिळवलं. तसंच आपण सगळे आहोत. आपण सिंहाचे पुत्र आहोत, है ना? तव कर कमल वरे नखामद्भुत श्रृंगाम दाली